काळूबाईच्या नावाने करणी प्रकार सत्य आहे का? श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काळूबाई जी सातारा वाई या ठिकाणी डोंगरावरती मांढरगडावरती स्थित असणारी जगदंबेचं जे स्थान आहे त्याला काळूबाई असं म्हणतात. काळूबाई जी देवी आहे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. मग त्या देवीवरनं करणी प्रकार केला जातो का? त्या देवीवरनं भानामती सारख्या वाईट गोष्टी केल्या जातात का? आणि त्याचा काय फरक पडतो आपल्या जीवनावरती हे आज आपण जाणून घेणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा असेल विचारू शकता. मी तुमचे कमेंट वाचतो सुद्धा आणि उत्तर सुद्धा देतो. मित्रांनो, काळूबाईवर खरंच करणी केली जाते का? काळूबाई नक्की खरंच वाईट आहे का? काळूबाई वाईट काम करते का? मित्रांनो, बरेच गैरसमज आहेत माणसांमध्ये पसरलेले व त्यामुळे देवी देवतांचं नाव बदनाम केलं जातं आणि लोक घाबरतात. काळूबाई नको, ती डेंजर देवी आहे, नको जायला मांढरगडला. अरे येतोच का आपण देवीचं दर्शन? देवी नाही ती, असं लोकांच्या मनामध्ये भय तयार झालेला आहे. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच ठिकाणी मला समजतात त्या गोष्टी, मी तुम्हाला त्याच्यावरती बोलतोय. काळूबाई ही साक्षात महाकाली आहे, साक्षात चंडिका आहे आणि ती वाईट कसं करेल आपल्या भक्ताचं? मग करतं कोण वाईट हेही सांगणार आहे, त्रास कुणापासून होतो हेही सांगणार आहे. पण सर्वप्रथम काळूबाई ही स्वयंभू जगदंबा आहे. ती कधी कुठल्या भक्ताचं वाईट करत नाही, भक्ताचं चांगलंच करते, आशीर्वादच देते. कारण ती काळेश्वरी आहे, काळूबाई आहे, जगदंबा महाकाली आहे. मित्रांनो, कुठल्याही देवी देवतापाशी तुम्ही गेला की त्याच्यापाशी त्याचे यक्ष, गंधर्व आणि त्यांचे शिपाईही असतात. भैरव सुद्धा प्रत्येक देवीचा वेगळा आहे. भैरव म्हणजे मेन शिपाई. तर नक्की त्रास कुठून सुरुवात होतो हे लक्षात घ्या. आपल्यावरती एखाद्याने करणी केली, आपण म्हणतो काळूबाईची करणी. काळूबाईची करणी वगैरे काही प्रकार नसतो. मुळामध्ये प्रकार हा आहे, जे देवीपाशी रक्षक आहे, जे चेडे गोटे आहेत, जे काही गोष्टी तिथं आहेत त्याच्यावरनं काही गोष्टी केल्या जातात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि मी पहिल्यापासून ह्या गोष्टी ऐकत आलेलो आहे, त्याच्या आधारावर मी बोलतोय आणि जे मला माहिती आहे त्याच्या आधारावर मी बोलतोय. तर तिथे काही चेडी गोटे आहे, तिथं दाऊजी पाटील आहे, त्यांच्यामुळे काही गोष्टी तसं नाहीये. मुळामध्ये कसं आहे, दाऊजी पाटलांची गादी ही न्यायाची गादी आहे, सत्तेची गादी आहे. तुमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येत असेल किंवा अडचणी येत असतील तर तुम्हाला ती शिक्षा मिळत असेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला. दाऊजी पाटलांची गादी ही न्यायाची गादी आहे, सत्तेची गादी. समजा एखाद्या व्यक्तीने जाऊन दाऊजी पाटलांकडे तुमची तक्रार केली असेल, काळेश्वरीला स्मरण करून जर का दाऊजी पाटलांपाशी मनापासून कळकळीने जर का सांगितलं असेल दाऊजी पाटलांपाशी की बाई जगदंबा असं आहे, आणि दाऊजी पाटील महाराजांना जर का सर्व काही गोष्टी सांगितल्या असतील की मला या व्यक्तीमुळे असा त्रास होतो, तुम्ही न्याय करा, सर्व काही दाऊजी पाटलांवर जर का सोडलं असेल तर दाऊजी पाटलांची काठी तुम्हाला नक्की बसणार. ते 100% खरं आहे आणि असे अनुभव सुद्धा आहेत लोकांचे. दाऊजी पाटलाची काठी 100% बसणारच. म्हणून तुम्ही असं नाही की देवीला वाईट म्हणणं हे चुकीचं आहे. देवी साक्षात आहे आणि ती भक्ताचं चांगलंच बघत असते. आणि मुळामध्ये आता चेडे गोट्यांचा प्रकार तिथे म्हणजे बऱ्याच ठिकाणी चेडे गोटे दिले जातात, बऱ्याच ठिकाणी हे होतं. तर चेडे गोट्यांचा त्रास तर खूप भयानक आहे, तुम्हाला त्यात दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. मांढरगडावरती मी एकदा गेलो होतो तर तिथे बरेच असे झाडाला खेळे रवले होते, त्यानंतर बाहुल्या या प्रकार भरपूर बघितले तिथे मी. तर कसं आहे, हे करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते मित्रांनो. एखाद्याचं वाईट करायचं असेल ना, एवढी क्षमता प्रत्येकाकडे नसते. तुम्ही करताल तेवढ्यापुरतं त्या समोरच्या व्यक्तीचं काही अहित होऊ शकतं, पण कायमस्वरूपी समोरची व्यक्ती बरबाद होऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्ती व्यवस्थित लागतो, करणारा कसा लागतो. आणि ह्या जगामध्ये करणारे लोक फक्त 10% असतील. अख्ख्या आपल्या भारत देशामध्ये 10% लोक असतील जे ओरिजिनल त्यांच्याकडे विद्या असेल, ओरिजिनल विद्या असेल. बाकी सगळे भोंदू आणि डुप्लिकेट आणि युट्यूब वरती भरपूर भरलेले आहेत. मी वैदिक शास्त्र वैदिक पद्धतीने मी सांगणारा व्यक्ती आहे. मी तांत्रिक विद्येचं पूर्ण अनुसरण करत नाही. मी वैदिक पद्धतीने कर्मकांड, पूजापाठ व वैदिक शास्त्रानुसार जेवढं मला नॉलेज आहे
त्या नॉलेज त्या मंत्राचा उपयोग मी तुमच्या चांगल्यासाठी करतो आणि तुम्हाला मंत्र देतही असतो. स्पष्ट माझं मत आहे. आणि तुमच्यावर जर की एखाद्या कुठल्याही क्रिया छोट्या मोठ्या केल्या तरी त्याचा त्रास टेम्पररी राहणार, परमनंटली तुम्हाला डॅमेज करणार नाही ती गोष्ट. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही जास्त त्या गोष्टीचा विचार करणं किंवा खरंच असं आहे का, तर हे चुकीचं आहे. आणि खरंच करणी प्रकार हा केला जातो का, तर हो केला जातो. मी म्हणत नाही की केला जात नाही, पण करणारे लोक खूप कमी आहेत. त्या देवावरती होऊ शकते, त्या देवावरती होऊ शकते. देव करत नाही, देवाच्या हाताखालची शिपाई करतात. आणि शिपाईकडनं करून घेणारा सुद्धा तसा लागतो. त्यांचं देणं घेणं सर्व गोष्टी असतात. त्याशिवाय कुठल्याही प्रकारची जादू टोना करणी वगैरे या गोष्टी तशा सहज शक्य नाहीयेत. आणि तुमच्यावर जर काय वाटत असेल, तुम्हाला त्रास होतोय, स्वप्नामध्ये बाबा दावजी पाटील येत आहे, स्वप्नात काळूबाई येते, तर मांढरगडला जावा, एकदा देवीचं दर्शन घ्या, देवीचा पूर्ण मान पान करा, शिपायांचा सर्व काही मान पान करा आणि मग मला सांगा फरक काय पडतोय. आता मी याच्या आधी भरपूर व्हिडिओ बनवलेत. मसोबाचा व्हिडिओ बनवलाय, मसोबाकडनं कोणतंही कार्य कसं करून घ्यायचं. त्यानंतर कालभैरवाची साधना आता येईलच थोड्या दिवसात. असे वेगवेगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. मसोबाची माहिती, नवस जर का नाही पूर्ण केला तर काय होईल, असे वेगवेगळ्या टॉपिक वरती मी पूर्ण व्हिडिओ बनवलेत फक्त तुमच्यासाठी. तर तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला समजेल ना की काम कसं करून घ्यायचं. एखादं काम आपलं अडकलं असेल तर ते काम कसं करून घ्यायचं आणि कसं काम होतं हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणतीही शंका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, पण लाईक नक्की करा. लाईक करताल तर मला सपोर्ट मिळेल, मोटिवेशन मिळेल, नवीन नवीन व्हिडिओ नक्की बनवेल मित्रांनो तुमच्यासाठी. चला भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. चला.